बऱ्याच मुली आहेत त्या ड्रेस घालून येतात, मग त्या काय वाईट आहेत? लाज वाटली पाहिजे. त्यांना काहीही बोलतात. तुमच्या घरात मुलं बाळं नाहीत, तुम्हाला काय करायचे हो? पहिले स्वतः मन्या भिडेनी व्यवस्थित कपडे घालावे, मग आम्हाला शिकवायचे. ते म्हणतात की महिलांनी आणि मुलींनी जीन्स घालू नये. अगोदर स्वतःच्या मुलीला बघा जरा. पहिलं स्वतःच्या मुलीवर संस्कार द्या, मग महाराष्ट्राच्या आया बहिणींना कपडे कसे घालायचे ते शिकवा. महिलांचा सण आहे, याला त्रास काय आहे? नट्यांनी जायचं नाही, नटून जायचं नाही. आम्ही जाणार. तू कोणत्या समाजाचा ठेकेदार आहे रे? आणि आम्हाला महिलांना शिकवायचं नाही. सांगता जर आम्ही महिला रस्त्यावर उतरलं तर तुला धोतर पकडून पळवावं लागेल. स्वातंत्र्य आमच्या बाबतीत गडबडीनं अंग म्हणतो आणि आपण ऐकून कसं घेतो? ज्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरूपासून महात्मा गांधी, नेहरूजी यांनी यातना भोगल्या, फासावर गेले, लोक जेलमध्ये गेले, इंग्रजांच्या लाट्या काट्या खाल्ल्या, त्यांच्या बाबतीत हुतात्म्याला शिव्या देतो. महात्मा ज्योतिबा फुले यांना शिवी दिली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या माध्यमातूनच आम्ही ते पहिल्यांदा ऐकलेलं आहे. तेव्हा अशा या विकृतीला मन्या भिडे माणूस नाही आहे, एक विकृती आहे आणि या विकृतीला ठेचायलाच पाहिजे. आणि तेवढ्यासाठी आमच्या काँग्रेसच्या या सर्व महिला भरपूर आहेत. मन्या भिडेंनी जर स्वतःला कंट्रोल नाही केलं तर उद्या आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांना बांगड्या घालू. आता बऱ्याच मुली आहेत की ज्या ड्रेस घालून येतात, म्हणजे त्या काय वाईट आहेत? लाज वाटली म्हणजे बोलताना की तुम्ही तुमच्या घरात मुलं बाळं नाही, तुम्हाला काय करणार? आणि त्या दिवशी ते काय नाव शिरसाट शिवसेना महिलांनी मुलींनी जीन्स घालून गेलं नाही पाहिजे. पहिला स्वतःच्या मुलीला बघा, पहिला स्वतःच्या मुलीला संस्कार द्या. महाराष्ट्राच्या आया बहिणींना कपडे कसे घालायचे शिकवा. पहिले स्वतः मन्या भिडेंनी व्यवस्थित कपडे घातले पाहिजेत आणि मग आम्हाला शिकवलं पाहिजे आम्ही कसे कपडे घालायचे आणि कसं वागायचं. आम्हाला जोडे मारू देत नाहीत पोलीस, म्हणजे एवढी त्याची काळजी घेतात. असं काय त्यांनी केलं? त्यांनी दुसरं विधान असं केलं होतं की स्वराज्य जे मिळालेलं आहे ते देखील दळबद्री आहे. त्याच दिवशी असं दुसरं विधान. हा स्वतः दळबद्री आहे हो. हा काय स्वातंत्र्याला बोलतोय? हा स्वतः दळबद्री माणूस आहे. याचा देशासाठी आता आंबे गाऊन पोरं काढतो असं बोलता. इतका नालायक माणूस आहे हा. यांनी स्वातंत्र्यावर बोललंच नाही पाहिजे. मन्या भिड्याचं करायचं काय? मन्या भिड्याचं करायचं काय? संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचा करणार, त्याला विचारा तुझं वागणं काय, नंतर फिर. तू फिरू शकतो का वाटतं असा? तू नाही फिरू शकत. तुझी कधी तू मरशील माहिती आहे, कारण तुझे कर्म तशी. तुम्ही जेवढी तुमची लोक की पोलीस संरक्षण घेऊन फिरतात, बॉडीगार्ड घेऊन फिरतात. का फिरतात? कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार. ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं, चेहरा बघितला पाहिला होता पंतप्रधानांचा आणि त्यांनी स्पष्ट केलं की ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही हिंसा करता, ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता, ते तुम्ही हिंदू नाहीत. हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं. पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही, म्हणून शब्दाचं कसं फिरवाफिरवी करायची हे नॅरेटिव्ह तयार करतात. पण लोकांनी त्याला भीक घातली नाही. आता हे तिनके को डुबने का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय. परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही. हिंदू हा इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधींना सांगायचं.